आजची रेसिपी बघून तुमच्याही तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल। या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी ही रेसिपी नक्कीच तयार करून बघायला पाहिजे। ही रेसिपी आहे अगदी झटकीपट तयार होणारी इन्स्टंट मँगो रसमलाई। या रेसिपीसाठी खूप जास्त काही साहित्य लागत नाही, अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही तयार होते आणि तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी आणि सॉफ्ट अशी ही तयार झालेली आहे। विशेष म्हणजे गॅस देखील पेटवण्याची गरज या रेसिपीसाठी लागत नाही, अगदी झटकीपट तयार होते आणि खूपच छान अशी मलाईदार ही मँगो रसमलाई तयार होते। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही सांगणार आहे, त्यासाठी रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर नक्की तयार करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। आज आपण मँगो रसमलाई बनवणार आहे, त्यासाठी आंब्याची गरज ही आपल्याला लागणारच आहे। त्यासाठी इथे मी 2 केशर आंबे घेतलेले आहे। तुम्ही कोणत्याही पिकलेल्या आंब्याचा इथे वापर करू शकता। थोडक्यात आपल्याला या आंब्यांचा रस जो आहे तो बाहेर करून घ्यायचा आहे, मिक्सरलाच आपल्याला फिरवायचा आहे। त्यामुळे तुम्ही कुठलीही पद्धत वापरली तरी चालेल, पण मी ज्या पद्धतीने काढत आहे त्या पद्धतीने आंब्याला बिलकुल त्याचा गर राहत नाही, अगदी व्यवस्थित त्याचा आंब्याचा गर जो आहे तो काढला जातो। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही या पद्धतीने गर न काढता तुम्ही डायरेक्ट आंबा दाबून जरी काढला तरी देखील चालेल, किंवा एखाद्या चाळणवरती घासून जरी याचा रस काढून घेतला तरी पण चालेल, पण आपल्याला मिक्सरला हा गर शेवटी फिरवायचाच आहे। त्यामुळे मला ही सोपी पद्धत वाटते, त्यामुळे मी या पद्धतीने काढून घेत आहे। दुसऱ्याही आंब्याचा मी अशाच प्रकारे कापून त्याचा जे फोडी आहेत त्या काढून घेणार आहे आणि थोड्याशा ज्या 2 ते 3 टेबलस्पून इतक्या ज्या आहेत त्या बाजूला करून घेणार आहे। त्या कशासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे। आता आपण जो आंबा कट करून घेतलेला आहे प्लेटमध्ये, तो आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे मी मोठ्या आकाराचंच मिक्सरचं भांडं घेतलं आहे, तुम्ही देखील मोठ्या आकाराचंच वापरायचं आहे, कारण आपल्याला इथे झटकीपट तयार होणारी रसमलाईचा जो रबडी आहे ती तयार करायची आहे। बघा मिक्सरला मी हा आंब्याचा गर जो आहे तो फिरवून घेत आहे। बघा अशा प्रकारे अगदी छान घट्ट असा हा मी तयार करून घेतलेला आहे। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। यातील मी 1 ते 2 टेबलस्पून इतका आंब्याचा गर जो आहे हा काढून घेते, तो कशासाठी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इतकी पिठी साखर घालून घ्यायची आहे, पाव चमचा इतकी वेलची पावडर, 2 ते 3 टेबलस्पून म्हणजेच पाव वाटी इतकी दूध पावडर घालायची आहे। यामध्ये 2 वाटी इतकं घट्ट दूध घालून घ्यायचं आहे आणि 1 टेबलस्पून इतकी मी घरची मलाई घालते आहे। यामुळे छान असं क्रीमी टेक्स्चर येणार आहे आपल्या ह्या मँगो रसमलाईला। मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं संपूर्ण साहित्य एखाद्या मिनिटासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मी इथे जो आंबा वापरला आहे तो थोडासा हलक्या रंगाचा असल्यामुळे इथे मी अगदी पाव चमचापेक्षाही थोडासा रंग घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता इथे परफेक्ट असा रंग आलेला आहे। तुम्ही जो आंबा वापरताय तो जर अगदी व्यवस्थित पिकलेला आणि डार्क रंगाचा असेल तर तुम्हाला इथे रंग घालण्याची गरज नाही, किंवा ऑप्शनल आहे रंग घालणं। आता पुढची कृती बघूया। आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून किंवा 1/3 वाटी, जवळपास अर्धी वाटीच्या आसपास मी इथे घरची घट्ट मलाई घेतलेली आहे। माझी मलाई जी आहे ती जास्त घट्ट नसल्यामुळे मी याच्यामध्ये दूध नाही घालणार आहे, पण जर तुमची घट्ट असेल तर एखादा टेबलस्पून इतकं दूध वापरायचं आहे। त्यानंतर आपण जो काढून ठेवलेला 2 टेबलस्पून इतका आंब्याचा पल्प आहे तो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे अर्धी वाटी इतकी मी दूध पावडर घालून घेतली आहे, पाव वाटी 2 ते 3 चमचे इतकी पिठी साखर घालायची आहे। यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे। मी इथे 1 टेबलस्पून इतके काजू आणि 1 टेबलस्पून इतके बदाम कापून घेतलेले आहे आणि ते घातलेले आहे। अगदी व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारची छान घट्ट अशी ही पेस्ट तयार होते। याचा काय वापर करायचा ते मी पुढे सांगते। आता या इथे मी अगदी ताजे 5 ब्रेड घेतलेले आहे।
इथे मी मिल्क ब्रेडचा वापर केलेला आहे, तुम्ही कोणतेही ब्रेड इथे वापरू शकता। माझ्याकडे अशा पद्धतीचं एक कटर आहे, तुमच्याकडे लहान वाटी वगैरे असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता। तुम्हाला ज्या आकाराची रसमलाई पाहिजे आहे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कापून घ्यायचे। तुम्ही मोठा आकार जरी केला तरी चालेल, मी इथे अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये हे तयार करून घेतलेले आहे। बघा अशा पद्धतीने मी कापून घेतले। ब्रेडच्या स्लाइस देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता। आता आपण जी तयार करून घेतलेले फिलिंग होती ती याच्यामध्ये भरून घ्यायची आहे। थोड्या जास्त प्रमाणामध्येच वापरायची आहे, यामुळेच आपल्या रसमलाईला खूप छान अशी मलाईदार चव येणार आहे आणि शिजवलेली नसली तरी देखील अगदी परफेक्ट अशी याची टेस्ट लागणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये हे पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि तुमचं जर हे मिश्रण जास्त प्रमाणामध्ये थोडं झालं असेल तर त्याचा काय उपयोग करायचा हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं जास्त प्रमाणामध्येच आपल्याला याचा वापर करायचा आहे। बघा या इथे मी सर्व हे भरून घेतलेले आहे। तुम्ही 2 ते 3 लेअरमध्ये देखील हे ब्रेडची स्लाइस करून घेऊ शकता। मी इथे 2च लेअर केलेले आहे। आता हे जास्तीचं राहिलेलं जे आहे ते माझ्याकडे पण राहिलेलं आहे, याचं काय करायचं ते मी पुढे सांगते। आता इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे, तुम्हाला काचेची घ्यायची काही गरज नाही, इथे छान दिसण्यासाठी मी इथे काचेचा बाउल घेतलेला आहे। तुम्ही कोणताही एखादा पसरट आकाराचा थोडंसं खोल असणारं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण जी तयार करून घेतलेली स्टफिंग होती ती घालून घ्यायची आहे आणि ती प्लेटला मध्ये खाली लावून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण जी तयार करून घेतलेली रसमलाईची रबडी आहे ती घालून घ्यायची आणि त्याला अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे तयार करून घेतलेले ब्रेडच्या स्लाइस आहेत त्या याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जी तयार करून घेतलेली जास्तीची रबडी आहे ती संपूर्ण रबडी आपल्याला याच्यावरती घालून घ्यायची आहे। प्रत्येक साहित्य तयार केल्यानंतर तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे, त्यामुळे अगदी छान थंडगार अशी ही रसमलाई तयार होणार आहे। आता मी या इथे हे मँगोची जी रबडी आहे इन्स्टंट तयार केलेली ती पूर्ण घालून घेतलेली आहे। त्यानंतर या रसमलाईला तुम्ही कशा प्रकारे डेकोरेट करायचं, कशा प्रकारे सजवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी काही ड्रायफ्रूटचा वापर करून इथे हे सजवून घेत आहे। बघा ड्रायफ्रूट बरोबरच आपण जे कापून ठेवलेले आंब्याचे बारीक काप आहे त्याचा देखील इथे वापर करायचा आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील याला व्यवस्थित छान सजवून घेऊ शकता। खूप जास्त पण प्रमाणामध्ये आपल्याला इथे ड्रायफ्रूट वापरायचे नाही आहे, नाहीतर मँगो रसमलाईचा जो फ्लेवर आहे तो चेंज होऊ शकतो। बघा मँगो रसमलाई म्हटल्यानंतर अर्थातच आंब्याचे काप हे आलेच पाहिजे। तुम्ही फिलिंगमध्ये देखील तुम्ही याच्यामध्ये आंब्याचे काप जरी घातले तरी चालेल, पण त्यासाठी तुम्हाला रसमलाईचे जे ब्रेडचे काप आहेत ते तुम्हाला मोठ्या आकाराचे करावे लागेल। पल्पच्या ऐवजी तुम्ही आंब्याचे काप जरी घातले तरी पण खूप छान पद्धतीने तयार होतात। बघा इथे मी पिस्त्याचा वापर करून अगदी व्यवस्थित त्याला डेकोरेट करून घेते आहे। आपल्याला हवं त्या पद्धतीने सजवल्यानंतर ही रसमलाई साधारण अर्ध्या घंट्यासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। थंड झाल्यानंतर अगदी छान अशी याची टेस्ट लागते आणि जो आपण रबडी तयार करून घेतलेली आहे मँगोची ती देखील या ब्रेड स्लाइसमध्ये अगदी छान मुरते। त्यामुळे याला अर्धा घंटा तरी कमीत कमी ठेवायचं आहे। खूपच जास्त घाई असेल तरी 15 मिनिटासाठी तरी नक्की ठेवा, यामुळे मँगोची रसमलाईची जी टेस्ट आहे ती खूप छान अशी उभारून येते। अशा प्रकारे ही रसमलाई तयार झालेली आहे, अगदी झटकीपट तयार होणारी आहे। तुम्ही देखील या आंब्याच्या सीझनमध्ये ही रसमलाई नक्की तयार करून बघा, कशी झाली ते कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।